एक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये एवढे सारे ग्रंथ लिहू शकतो, एवढे सारे भाषणं करू शकतो, एवढा सारा मंत्रिपदाचा कारभार सांभाळू शकतो, या देशासाठी संविधान लिहू शकतो. 21 खंड त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, 23 खंड प्रकाशित झालेले आहेत, आणखी तेवढेही खंड प्रकाशित होऊ शकतील एवढी साधन सामुग्री बाबासाहेबांची अजूनही आहे, ती हळूहळू प्रकाशित होत आहे. एक माणूस एका जीवनामध्ये एवढं सगळं करू शकतो. तो खूप वरच्या स्पिरिच्युअली ज्याला म्हणतो आपण, तो खूप वरच्या लेवलवर गेला असेल आणि शुद्ध असेल, त्याच माणसाकडून एवढं जास्तीचं काम जे आहे ते होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांचं आचरण खूप शुद्ध होतं आणि त्यामुळे त्यांनी वरची लेवल एक जी आहे ती गाठलेली होती. त्यामुळेच आपण बाबासाहेबांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. आज आमचे प्रयत्न कमी पडले, परंतु ज्यावेळेस पुढच्या वर्षी बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होईल, हे फक्त मैदानच नाही तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा भरून गेलेला असेल एवढी तुम्हाला मी खात्री देतो. आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली, तेवढं सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आपण इथे ठेवला, परंतु लोकांना त्याच्याबद्दल अजूनही मला वाटतं आपल्या मनामध्ये शंका आहे की आपण कसा करतो. लोक आपल्याला ऑब्झर्व करतायत, काही लोक हा हाणून पाडण्यासाठीही प्रयत्न करतायत. बुद्धा बलपत्ता पच्चकानंच यं बलं अरहंतानंच तेजेन रक्षं बंधामि सब्बसु आयु आरोग्य संपत्ति सगल संपत्ति मेवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु. साधु साधु साधु. आपण अलीकडे डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचं सगळे भाषणं जर ऐकली तर त्यांचा धम्मावर जास्त फोकस आहे. धम्म जोपर्यंत गतिमान होत नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेली स्वप्न सत्यात उतरणार नाही. आणि म्हणून ही जबाबदारी त्यांनी आपल्यावर दिली. सर, आम्ही तुम्हाला खात्री देतो, आज आमचे प्रयत्न कमी पडले, परंतु ज्यावेळेस पुढच्या वर्षी बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होईल, हे फक्त मैदानच नाही तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा भरून गेलेला असेल एवढी तुम्हाला मी खात्री देतो. आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली, तेवढं सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आपण इथे ठेवला, परंतु लोकांना त्याच्याबद्दल अजूनही मला वाटतं आपल्या मनामध्ये शंका आहे की आपण कसा करतो. लोक आपल्याला ऑब्झर्व करतायत, काही लोक हा हाणून पाडण्यासाठीही प्रयत्न करतायत, काही लोकांना वाटतं की आपले काही इंटेन्शन्स बरोबर नाही. पण आम्ही परत आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचे इंटेन्शन्स खूप प्युअर आहेत आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आहेत. आम्ही कम्प्लिटली फक्त सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्येच काम करणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या राजकीय महत्त्वाकांक्षी किंवा इतर आकांक्षेसाठी आम्ही करत नाही आहोत. ही धम्माची चळवळ आम्हाला गतिमान करायची आहे, त्याची सुरुवात आपल्याला या मैदानातून करायची. सर, या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तर योगिताने सांगितलीच आहे की हा समोरचा जो बोधिवृक्ष हा साक्षात बाबासाहेबांनी त्यांच्या स्वहस्ते लावलेला आहेच, परंतु या मैदानाचे अजूनही खूप ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे फक्त इंदिरा गांधी, राजीव गांधी वगैरे मोठी मंडळी, अटल बिहारी वाजपेयी इतर इथे आले ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये, परंतु आपल्या चळवळीतला प्रत्येक माणसाची सभा ह्या मैदानातून याची सुरुवात झालेली आहे. मग ते नामदेव ढसाळ असतील, पॅन्थरची चळवळ असेल, बॅरिस्टर खोब्रागडे सर असतील किंवा दादासाहेब गायकवाड असतील किंवा कबाडे सर असतील, जेवढे आपले बाबासाहेबांच्या चळवळीतले खंदे कार्यकर्ते होते
त्या सगळ्यांच्या सभा इथं झालेल्या आहेत, ते आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. पण अलीकडच्या काळात खूप मोठा खंड पडला आणि म्हणून हे मैदान जरा दुर्लक्षित झालं होतं. सर, आपण जिथे पाऊल ठेवता, जिथे कार्यक्रम ठेवता, ते कार्यक्रम नंतर एवढे हाऊसफुल होतात. असा प्रकार झांबोलीत झाला होता. मागच्या वेळेस फक्त 8-10 हजार लोक होते. आज तिथे समुद्राचं पाणी यावं असं लोकांची गर्दी होती या जयंतीला. पुढच्याही वर्षी नक्कीच हा कार्यक्रम अतिशय सुंदर होईल. त्या कार्यक्रमानंतर मी थोडक्यात त्याची रूपरेषा तुम्हाला सांगणार आहे. धम्मदेसना होणार आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांना साधारण 9:30 वाजता काही दिवे दिले जातील आपल्या हातामध्ये. ते दिवे आपण घ्यायचे. त्यानंतर ब्लॅकआउट होईल. ते दिवे भिक्खू संघाच्या हातामध्ये एक स्पेशल प्रकारचे लॅम्प असणार. बुद्धाच्या एनलायटनमेंटचं ते प्रतीक आहे. भिक्खू संघ ते आपल्या हातात घेऊन आपल्या समोर या संपूर्ण परिसराला परिक्रमा करतील. आपल्या हातात दिवे दिलेले असतील. भगिनी भिक्खू संघाच्या पाठीमागे, त्याच्या मागे तरुण मुलं मुली आणि नंतर आपण ज्येष्ठ अशी आपण परिक्रमा करणार आहोत. त्यानंतर त्यापूर्वी इथे चिवर आपण ठेवलेला आहे. ज्या कुणा भाविकाला भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याची इच्छा असेल त्याने स्वहस्ते हे चिवरदान इथे भिक्खू संघाला आपण करू शकता. आपल्याकडे पैसे देऊन चिवरदान करायचं असेल तर आपण इथे रिसिप्ट घेऊ शकता. पण त्यातले काही लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु त्यांनी धम्माच्या चळवळीत योगदान दिलेले आहे, त्यांना ग्लोबल नेता फाउंडेशन तर्फे 1, 2, 3 लोकांना आम्ही हे चिवर उपलब्ध करून देऊ जे भिक्खू संघाला अर्पण करतील. ज्यांना धम्मदान द्यायचे भिक्खू संघाला त्यांनाही धम्मदान देण्याची आपण व्यवस्था केली आहे. आणि नंतर ज्यावेळेस परिक्रमा कंप्लीट होईल त्यानंतर आपण ते सर्व दिवे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर लावून तिथे एक प्रकारची छानदार आरास तयार करणार आहोत आणि नंतर खीरदान होऊन हा कार्यक्रम संपणार आहे. हा कार्यक्रम जेव्हा या ठिकाणी घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस जसं डॉक्टर विजय कदम म्हणाले की आपण जयंतीचा कार्यक्रम केला तर हा सुद्धा तेवढ्याच जोशामध्ये होईल. मी नेहमीच सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे ही आपण सर्वच जण मिळून जोशामध्ये साजरी करतच असतो. बुद्ध पौर्णिमा जो आहे, बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे ते आपण होश आपल्या मनावर कसं कंट्रोल करायचं त्याच्याबद्दलचं ते तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे हे दोन्ही आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असायला पाहिजे. कारण जोश हा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच होशसुद्धा खूप महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे लक्षात ठेवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956मध्ये नागपूर या इथून दीक्षाभूमीवर ज्या अतिशय सुंदर अशा मानवमुक्तीच्या मार्ग सांगणारे धम्माची आपल्याला दीक्षा दिली. त्याचा आता खूप ठिकाणी भारत देशामध्येच नाही तर परदेशामध्ये सुद्धा बुद्ध धम्म जो आहे हा झपाट्याने वाढत आहे. या बुद्ध पौर्णिमेच्या वेळेस मी सारनाथ या ठिकाणी होतो आणि तिथे त्या बुद्ध पौर्णिमेची जी रॅली आहे तिथे सर्व तरुण मुलं मुली जे आहेत त्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सहभाग होता आणि मला ते बघून खूप आनंद झाला. आणि मी हा विचार करीत होतो की आपण इथे बुद्ध पौर्णिमेचा जो प्रोग्राम घेतला आहे तो सुद्धा अशा चांगल्या पद्धतीने व्हावा अशी इच्छा होती. या ठिकाणी भीमोत्सव समिती वरळी तसंच मेहता ग्लोबल फाउंडेशन यांनी मिळून हा जो कार्यक्रम एक सुरुवात जी आहे ती सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. जयंतीला लोक असतातच. वरळीमध्ये तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की जयंतीचा जल्लोष जो आहे तो काय असतो. मला सांगितलं गेलं आहे की ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. पुष्कळ सारेजण जे वरळीमध्ये राहतात हे कोकणचे रहिवासी असल्यामुळे आपापल्या गावाला ह्या सुट्ट्यांमध्ये निघून जातात. तरीसुद्धा ही एक अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी केली. आणि मी नेहमीच म्हणत असतो की अशा चांगल्या कामांची सुरुवात जेव्हा आपण करतो काही वेळेस आपल्याला नियोजनामध्येही अडचणी त्यामुळे जाणवू शकतात. परंतु आपण जर सातत्याने एकच काम करत राहिलो तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश 100% मिळते. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहेच आहे. माझाही अनुभव तसाच आहे. त्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो की असे आणि हे थोडासा डिफिकल्ट कार्य आहे. धम्माबद्दलची गोडी जी आहे तेवढी अजूनपर्यंत आपल्याला लागायची आहे. त्यामुळे हे डिफिकल्ट कार्य आहे, कठीण कार्य आहे. परंतु हे कठीण कार्य जे आहे ते आपण केलं नाही तर कोण करणार याची जाणीवसुद्धा आम्हाला आहे. आणि त्यामुळे ह्या जबाबदारीने आम्ही हे काम जे आहे ते पार पाडण्याचं थोडंफार का होईना ते पार पाडण्याचं काम करीत असतो. कुशल कर्माचं जे महत्त्व
आपल्या धम्मामध्ये सांगितलं आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. आदरणीय बनतेगण संघ आपल्याला त्या संदर्भामध्ये आणखी जास्त त्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु या माझा जो अनुभव आहे, आपल्यापैकी बरेचसे जण इथे सिनियर आहेत, त्यांचाही जो धम्मामधला अनुभव असेल तो दिल्याने काही आपल्याजवळचं दिल्याने काहीही कमी होत नाही, हा धम्मामधला माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. जे जे आपल्याला मिळतं त्याच्यामधलं आपण बरंचसं दिलं तरी आणखी त्याच्या 5 गुणात जास्त जे आहेत ते आपल्याला मिळत राहतं. असे वेगवेगळे प्रोग्राम्सही आम्ही जेव्हा करतो तर आपल्याकडे रिसोर्सेस आहेत की नाही याची आम्ही कधीच काळजी करत नाही. कारण चांगलं काम करायची संधी सगळ्यांना मिळत नाही हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे जिथे जिथे चांगलं काम करायची संधी मिळते ते आपण दोन्ही हातांनी मिळून आपण ते काम करायला पाहिजे. खिशामध्ये पैसे आहेत की नाही याची काळजी करू नका. कारण फक्त पैसेच महत्त्वाचे नसतात. ह्युमन रिसोर्स आपल्याकडे भरपूर आहे. तरुण मुलं मुली आपल्याकडे भरपूर आहेत. त्यांच्यावर थोडंसं जर आपण लक्ष देऊन त्यांना आणखी प्रोत्साहित करून या धम्मकार्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारावर घेऊन जायचं काम जे आहे ते आपण करणं फारच आवश्यक आहे आणि अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्याला हे वाटत असेल की धम्मामुळे आपल्याला असं आयुष्यामध्ये काय मिळतं, मनाची शांती एवढंच त्यामुळे त्याच्यामधून आपल्याला मिळतं असं मुळीच नाही. तर मी माझ्या अनुभवावरूनही सांगू शकतो की करिअरमध्ये सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होतो. तुम्हाला माहीत आहे की मी सोशल काम जे आहे ते सामाजिक काम करण्यामध्ये माझा कल आहे. कारण मी स्वतःला या समाजाचं प्रोडक्ट समजतो आणि त्यामुळे या समाजाचं मी देणं लागतो असं मी स्वतःला समजतो आणि त्यानुसार मी थोडाफार का होईना त्याचा मी प्रयत्न करीत राहतो. आणि हे प्रयत्न करीत असताना काही अडचणी येतच राहतात. परंतु त्या अडचणींवर जेव्हा आपण अडचणी पुढे येतात तर बाबासाहेबांना जेव्हा आता तर आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, एकमेकांना फोन करून आपण निमंत्रण देऊ शकतो, कार्यक्रमाला या असं सांगू शकतो. यावेळेस अशी काही साधनं नव्हती. त्याही वेळेस जेव्हा काही रिसोर्सेस नव्हते, जेव्हा काही पैसे नव्हते, तेव्हासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं परिवर्तन जे आहे, एक क्रांतिकारक परिवर्तन आपल्या सर्वांमध्ये आपल्या देशामध्ये घडवून आणलं आणि आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यापेक्षा खूप चांगले आहोत. त्यामुळे हे परिवर्तन आणखी पुढे घेऊन जायचं आपण मनामध्ये ठरवलं तर नक्कीच होऊ शकतं असं मला वाटतं. मेहता ग्लोबल फाउंडेशनच्या मॅडम सोनाली मॅडमनी सांगितलं की तरुणांना एज्युकेशनमध्ये पुढे घेऊन जायचं, महिलांसाठी त्यांचे गृहउद्योग कसे सुरू होतील याबद्दलचं त्यांचा आशय जो आहे तो बोलून दाखवला. मला वाटतं की आपल्या पायावर उभं होण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला खूपच गरजेच्या आहेत आणि आमच्याकडून जी काही मदत होईल, मेहता ग्लोबल फाउंडेशनचं काम धम्मामधलं मी पाहिलंच आहे. एज्युकेशन क्षेत्रामध्येही त्यांना जी काही मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे. या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यासाठी इथल्या महिलांना मी 2-3 दिवसाआधी या ठिकाणी येऊन गेलो. बऱ्याचशा महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी खूप मेहनत करून हे सर्व जे आहे ते घडवून आणलं. तुमचं मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हे काम जे आहे हे असंच सातत्याने पुढे घेऊन जायला पाहिजे. आपण आपली विहारं जी आहेत ही विहारं संस्कार केंद्र व्हायला पाहिजेत. त्याच ठिकाणाहून तरुणांनासुद्धा चांगलं शिक्षण देता येईल का याचा आपण विचार करायला पाहिजे. मी आलोकजी आणि डॉक्टर विजय कदम, सोनाली मॅडम यांच्याशी चर्चा करीत होतो की आपल्याला तरुण मुलं जी आहेत यांना नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित आपल्याला शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे. त्याकरिता जो काही खर्च आहे तो सर्व मेहता ग्लोबल फाउंडेशननी करावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. त्याकरिता माझी जी काही मदत लागेल ती सर्व करायला मी तयार आहे. हे धम्माचं कार्य करण्यामध्ये जी तरुण मुलं मुली पुढे येतील आहे, हा आता बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. यानंतर आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन नॉर्मली ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो. तोही आपल्याला अशाच चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आत्तापासून तयारी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि वर्षभर इथली तरुण मुलं मुली जी आहेत ती कशा पद्धतीने काम करतात हे सुद्धा मेहता ग्लोबल फाउंडेशननी बघावं. आणि त्यामधले जे धम्मकार्यामध्ये बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यामध्ये जी काही मुलं मुली खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्या ह्या वरळीमधील, या ऐतिहासिक वरळीमधील अशी काही चांगली मुलं आणि मुली जी आहेत त्याच्यापैकी कमीत कमी 2 ते 3 मुलं आपण 15 दिवसासाठी थायलंडला पाठवू. त्याचा सर्व खर्च जो आहे आमच्यातर्फे आम्ही करायला तयार आहोत, जेणेकरून तिथे चांगलं प्रशिक्षण त्यांना धम्माचं मिळावं आणि आपल्या आचरणामध्ये
त्यांनी ते आणावं एवढीच अपेक्षा आहे. आपलं आचरण शुद्ध असेल तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. एक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये एवढे सारे ग्रंथ लिहू शकतो, एवढे सारे भाषणं करू शकतो, एवढा सारा मंत्रिपदाचा कारभार सांभाळू शकतो, या देशासाठी संविधान लिहू शकतो. 21 खंड त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, 23 खंड प्रकाशित झालेले आहेत. आणखी तेवढेही खंड प्रकाशित होऊ शकतील एवढी साधन सामुग्री बाबासाहेबांची अजूनही आहे, ती हळूहळू प्रकाशित होत आहे. एक माणूस एका जीवनामध्ये एवढं सगळं करू शकतो, तो खूप वरच्या स्पिरिच्युअली ज्याला म्हणतो आपण, तो खूप वरच्या लेवलवर गेला असेल आणि शुद्ध असेल, त्याच माणसाकडून एवढं जास्तीचं काम जे आहे ते होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांचं आचरण खूप शुद्ध होतं आणि त्यामुळेच त्यांनी वरची लेवल एक जी आहे ती गाठलेली होती. त्यामुळेच आपण बाबासाहेबांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. ह्या चांगल्या आचरणामुळे हे जे आपल्या हातून खूप चांगलं काम होतं आणि खूप मोठं आणि विशाल काम होऊ शकतं, याचंही कृपया आपण ध्यानीमनी ठेवावं. वरळीचा परिसर जो आहे हा आता सर्वांनाच आपल्याला माहीत आहे की चळवळीचं जे आहे ते केंद्र राहिलेलं आहे. पण चळवळ म्हणजे फक्त बाबासाहेबांची जयंती साजरी करणं, बुद्ध पौर्णिमा ही साजरी करणं हीच फक्त चळवळ नाही, तर आपण जसं म्हटलं होतं जयंतीच्या कार्यक्रमामध्ये वारंवार आपण सांगितलेलं आहे की आमच्याकडे असणारे जे रिसोर्सेस आहेत ते आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तरुण मुलं मुली असतील आहे, महिला असतील आहे, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे कसे जायचं, चांगलं करिअर कसं घडवायचं, त्याच्याकरिताही आम्ही ट्रेनिंग्स घेऊ शकतो. आणि हे सर्व जे आहेत त्याच्यासाठी आमची इथे यायची तयारी आहे. तुम्हीसुद्धा तेवढीच तयारी ठेवावी, कारण ही पुढची पिढी जी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवायची आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. कार्यक्रमाला जरा उशीर झालेला आहे, परंतु परत एकदा या ठिकाणी मागच्या वर्षी जी जयंती आपण साजरी केली होती त्यावेळेस मी बोललो होतो की पुढच्या वर्षी जेव्हा आपण जयंती साजरी करू तर त्याचा आवाज जो आहे हा संपूर्ण देशामध्ये पोहोचेल अशा पद्धतीने होणार. तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवला वरळीकरांनी, त्यांनी तुमच्या जयंतीचा आवाज हा संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवला, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मात्र हा आपण इथे जेव्हा कार्यक्रम घेऊ तो याच्यापेक्षा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने होईल, यासाठी सगळ्यांनीच तुम्ही मेहनत करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि दुसरे जे आपले प्रोग्राम्स, खास करून तरुणांसाठीचे जे प्रोग्राम्स आहेत, महिलांसाठीचे जे आहेत, त्यालाही आपण सर्वांनी हातभार लावावा, स्वतःचा प्रत्यक्ष सहभाग त्यामध्ये नोंदवावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय भिक्खू संघाला परत एकदा वंदन करून इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खरोखर वरळीकरांना हे दिव्य भव्य जे काही क्षण पाहायला मिळालं त्याचं कारण आपल्या हिमस्तव समन्वय समिती वरळी आणि मेहता ग्लोबल फाउंडेशनचं मी स्वागत करतो आहे की हा एक दिव्य भव्य कार्यक्रम आपल्याला 8 एप्रिलला आपण जांभोरी मैदानामध्ये केला. तिथे बहुजन समाजासाठी तो कार्यक्रम केला आणि आज इथे आता बौद्ध लोकांसाठी केलेला आहे. पण मला कुठे दिसत नाही बौद्ध, शोधावे लागतील. काही डॉक्टरांची खंत मलाही पटलेली आहे. तेव्हा आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझी जयंती काय साजरी करता, माझ्यापेक्षा सहस्रपट भगवान बुद्ध मोठे आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी झाली पाहिजे. परंतु आपण खोटे ठरलो. ही वास्तवता आहे. बुद्ध इज युनिव्हर्सल, त्यांचा धम्म इज युनिव्हर्सल, त्यांचा संघ इज युनिव्हर्सल. बाबासाहेब सुद्धा युनिव्हर्सल फिगर, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन युनिव्हर्सल. बुद्ध आणि धम्म त्यांचा युनिव्हर्सल, त्यांची ही मुवमेंट सुद्धा युनिव्हर्सल. म्हणजे बुद्धानंतर दुसरा प्रबुद्ध आपण बाबासाहेबांनी पाहिलेला आहे. आणि या बुद्धांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे. धम्म ही जीवन जगण्याची कला, जीवनात येणाऱ्या बला त्याच्याशी करू शकता मुकाबला. म्हणून बाबासाहेब म्हणाले, धम्मामध्ये आहे सामर्थ्य, जो आचरण करील त्याचं, जो नुसतं करील भाषण त्याच्या घरी मिळणार नाही राशन. म्हणून हा प्रॅक्टिकल बुद्धिस्ट आपल्याला निर्माण करायचा आहे. संघामध्ये भिक्षू आहेत, संघामध्ये भिक्षुणी आहेत, संघामध्ये उपासक आहेत, संघामध्ये उपासिका आहे. हा सर्वांचा हा संघ आहे, तो बहुजन हित आहे,
बहुजन सुखाय. मी गेल्या एप्रिल महिन्यामध्ये यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि फार मोठं एक इलेक्शन सारखं आपण काम केलं आणि हजारो लोकांना जांभुरी मैदानामध्ये, आता सुद्धा कालच्या शेवटच्या मीटिंगला तब्येत चांगली नसता मी हजर राहिलो. खरोखर डॉक्टर हर्षदीप कांबळेचं मी पुण्यानुमोदन करतोय आणि ह्या पाठीमागे आमचे डॉक्टर विजय कदम यांचे जे स्किल आहे ऑर्गनायझिंग, अनेक संस्था संघटना घेऊन त्यांनी अशा संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाची शिकवण ही आहे की मला संधी 2 शब्दाची आहे, लिव्ह अँड लेट लिव्ह. कोणी कोणाचा घेऊ नका जीव, जगा आणि जगू द्या. हे बाहेरच्या जगात चाललंय काय, तो धम्म नाही अधर्म चाललाय. मारा आणि मारू द्या, जाऊ द्या. हे जे काही चाललंय त्याला हे बंधन घालायचं असेल तर धम्माची शक्ती वाढली पाहिजे, धम्माचा विश्वास वाढला पाहिजे, धम्माची श्रद्धा वाढली पाहिजे. आणि असे जे डॉक्टर हर्षदीपांनी जी काही सूचना केली, आपण थांबायचं नाही, आपण काम करत राहायचं आहे. तुम्ही अधिकारी, धम्मचारी, बौद्धचारी, भिक्षू, प्रज्ञाचक्षू सगळ्या समाजाला एकत्र घेऊन बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी अशा बुद्ध जयंतीचे कार्यक्रम सर्वत्र करूया ही शुभेच्छा देतो. संघाला वंदन करतो आणि लांबलेलं प्रबोधन येथेच थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम. आज या विशेष बुद्ध जयंती निमित्ताने हे कार्यक्रम आयोजन केलेले, मार्गदर्शन करणारे बौद्ध उपासक हर्षदीप कांबळे सहित सर्व उपासक उपासिका, बुद्धानं उत्पादो यानी बुद्धां से उत्पन्न होना, ये सुखकर है. सुखो बुद्धानं उत्पादो. दूसरा सुख क्या है? सुखा सद्धम्म देशना. सद्धम्म देशना, केवल धम्म देशना नहीं, सद्धम्म देशना का श्रवण करना, ये भी बहुत सुखकारक है. सुखा सद्धम्म देशना. सुखा संघर्ष सामग्री एकता, संघ की एकता. इसमें जैसा संघ की जो व्याख्या करने वाले बोध सिंह जी बताए, संघ में आप भी हैं क्योंकि आप उपासक संघ है और उपासिका संघ है, ये भिक्खु संघ है. ये संघ यदि एकता रहे, इकट्ठा, सुखा संघर्ष सामग्री समग्र अनंत हो सको. तपना ये भी सुखकर है. इकट्ठा नहीं रहोगे अनर्थ बहुत होगा. एकता आपके अपने अपने घर से शुरू करें. घर में एकता नहीं है तो गांव में भी एकता नहीं रहेगा. गांव में एकता नहीं है तो देश में भी एकता नहीं रहोगे. ये देश एकता करने के लिए जरूरत है सम्राट अशोक के. सम्राट अशोक का युग फिर से स्थापना करेंगे, सारा भारत बौद्ध में हो जाएगा. सारा विश्व बौद्ध में हो रहा है और आप पीछे नहीं हटे. अभी आने वाले 9 जून को ये जीवन लेकर मुझे 60 साल पूरा होता है. ये 60 साल पूरा होने के सिलसिले में केवल ये नहीं, हमने जो धम्म का प्रचार किया है भारत में, इसको ये सम्मानपूर्वक श्रीलंका में राष्ट्रपति भवन में बहुत बड़ा कार्यक्रम आयोजन किया गया है. तो इसके लिए हम अगले महीने में जाएंगे. तो वहाँ उपस्थित सभी लोगों को, सब देश विदेश के 15 देशों के लोग नियोजन करने वाले हैं. उनके सामने मैं भारत के आज की स्थिति के बारे में ज़रूर रखूँगा और ये धम्म का प्रचार और प्रसार बढ़ते जाए, उज्जवल हो जाए, इसके लिए हम
कुछ जरूर ठोस कदम उठाएंगे तो ये बुद्ध के जन्म हुआ इस देश में। इसलिए तो कहते हैं दुर्लभो पुरुषा जन्यो नसो सब्बर्त जायति यक्तसो जायति धीरो तंकुलं सुखमेदिति। जिस समाज में वो महापुरुष जन्म लिया वो समाज का उद्धार होगा। जैसे भगवान बुद्ध वैसा ही आपको डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर है। इसलिए जितने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में जो लगन है उतना ही लगन उससे ज़्यादा बुद्ध के प्रति करें तो अवश्य आप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी कह सकते हैं। मैं अपने आप को गौरव वर्धन कर रहा हूँ कि माननीय भिक्षु संघों के साथ मिलके आप लोगों को देखते हुए मुझे भी बहुत आनंद उत्पन्न हो रहा है। अभी अभी आयुष्मान बोधिशील जी इस बुद्ध पूर्णिमा की जो महत्व है, इस वैशाख पूर्णिमा में सिद्धार्थ गौतम जन्म ग्रहण किया है और इस वैशाख पूर्णिमा में उन्होंने अपने लोभ देश मोह को क्षय करते हुए संपूर्ण तृष्णा मुक्त होकर बुद्धत्व ज्ञान प्राप्त किया है और 45 इयर्स तक उन्होंने जो ज्ञान प्राप्त की देव मानव की मुक्ति के लिए संसार के सारे दुखियारा को दुखों से छुटकारा पाने के लिए उन्होंने जो धम्म प्रसार की और अंत में अपना उम्र 80 साल उम्र में उन्होंने महापरिनिर्वाण लाभ की। तो इस विषय पर उन्होंने बहुत अच्छा तरह से आप लोगों को अपना भाषा में समझाया है। तो फिर भी प्रारंभ में हमारे डॉक्टर साहेब जो बौद्ध धर्म का प्रसार के लिए उन्होंने जो तकरीबन मैं ज़्यादा से 10 साल से उनका नाम सुना है, तो उन्होंने जो प्रसार करने के लिए जो प्रयास कर रहा है आप लोगों को साथ लेके, आप सब लोग जानते होंगे कि बुद्ध ने बुद्धत्व ज्ञान प्राप्त करने का बाद जो पहले उन्होंने अपना मुंह से वाणी निकला है, अनेक जाति संसारांग संदा विस्सांग अने विस्सांग गहकारों को गबे संतो दुख जाति पुनः पुनः। उन्होंने कहा है मैं इस संसार में न जाने कितना लाखों करोड़ों बार जन्म ग्रहण किया है और जैसे जैसे जन्म ग्रहण किया और वैसे मैं कितना दुख खुद को भी मिला और लोगों को भी दुख के भागीदार बनाया। क्योंकि हम सब लोग जानते हैं जब किसी का घर में किसी को जन्म होते हैं तो बहुत केवल घर का नहीं है, आसपास परिवेश प्रतिवेशियों भी आनंद सुख भोग करते हैं और जब अपना उम्र समाप्त होने के बाद गुजर जाते हैं तब केवल उस परिवार की नहीं पूरा वातावरण को दुखियारा बनाते हैं। इसलिए बुद्ध ने उस गाथा ने कहा है दुख जाति पुनः पुनः, बार बार जन्म ग्रहण करना और बार बार जो दुख मिला है किस कारण से हमारा बार बार जन्म हुआ और किस कारण से हमारा
बार बार जन्म ग्रहण करने के बाद मृत्यु हुआ। अभी मैं वो रास्ता मुझे मालूम हो गया। सारे के सारे कारण, सारे के सारे उपकरण मैं अभी भंगचूर कर दिया है, समाप्त कर दिया है, डिस्ट्रॉय कर दिया है। अभी मेरा और दोबारा बार ना जन्म होगा। लेकिन इस बार जो जन्म हुआ, जन्म भले सुनिश्चित नहीं है, लेकिन मरण जो है वो सुनिश्चित है। एक बार जन्म हो तो मरना ही पड़ेगा। अनिच्छावाता संकारा उपादावायदम्मिनु उपजित्वा निरुज्जन्ति तेषां भूपा समोसुको। इस संसार में सारे के सारे चीजें उत्पन्न होकर नष्ट हो जाते हैं। इस संसार का नियम है, अगर उत्पन्न हो जाए तो डिस्ट्रॉय होना उसका सुनिश्चित है। जो भी जन्म लेते हैं वो मरते हैं। लेकिन हम लोग जो अज्ञानता का कारण से उस जन्म को हम लोग सुख मानते हैं। तो इसलिए बुद्ध ने, उस गाथा ने वो बात कहा है। तो जिस कारण जो है, जिस कारण से लोभ देश मोह जो है उसे कैसे डिस्ट्रॉय किया जाए, ध्वंस कैसे किया जाए, उन्होंने अभी थोड़े देर बाद आर्य अट्टांगी को माघ में बताया। बुद्ध ने कहा चतुसस्सा विनिमुत्थो धम्म नाम नत्थि। जिस धम्म में 4 आर्य सत्य नहीं है वो कभी धम्म नहीं हो सकता। 4 आर्य सत्य का बारे में आप लोग जानते हैं। दुख है, दुख का कारण है। अगर दुख है तो, दुख का कारण है तो दुख को निवारण भी किया जा सकता है। और दुख को निवारण करने का जो उपाय है वो ये आर्य अट्टांगिको मार्गो। तो इसलिए वो आर्य अट्टांगिको मार्गों को आप अगर अपना जीवन में अनुशीलन की जाए तो दुखों से छुटकारा मिल सकते हैं। सबको फिर और एक बार मंगलमैत्री धन्यवाद देते हुए, सभ्य सत्ता सुखिता हंतु, इस संसार के सारे प्राणी सुखी हो, दुखों से छुटकारा मिले, ये कहते हुए हमारा बात यहाँ पर समाप्त कर रहा है। भवतु सब्ब मंगलम। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, महामाया देवीने 4 लक्ष सोन्याच्या मोहरी दान केलेले आहेत। 10 महिने 10 दिवस महामाया देवी सिद्धार्थ गौतमाला वाढवत असताना राजा शुद्धोधनाकडे तिने विनंती केली, महाराज, माझ्या पुत्राला मी जन्म देण्यासाठी मी माझ्या माहेरी म्हणजे देवदह नगरी जाऊ इच्छिते। राजा शुद्धोधनाने महामाया देवीच्या विनंतीला मान देऊन एका सुंदर अशा रथाला सजवण्यात आलं। त्या रथाला अनेक प्रकारचे हिरे मोती सजून तो रथ कपिलवस्तूवरून देवदह नगरीकडे निघाला। आणि हा रथ निघाल्यानंतर कपिलवस्तूपासून बरोबर 18 किलोमीटर हा रथ गेला आणि मध्येच एक लुंबिनी नावाचं वन लागलं। असाच हा मे महिन्याचा ऋतू आणि त्या लुंबिनी नावाचं वन लागल्यानंतर तिथे तो लुंबिनी वन अनेक फळांनी, फुलांनी, हिरव्या गच्च वेलींनी बहरून आलेलं होतं। आणि ते फुलांनी फळांनी बहरलेलं लुंबिनी वन महामायादेवीने बघता क्षणी तिने सारथ्याला सांगितलं की थोडा वेळ रथ थांबवा। आणि ती रथामधून खाली उतरली
त्या लुंबिनी वनामध्ये सर्व कोकिळा, पशु पक्षी गीत गाऊ लागल्या, गुंजन करू लागल्या. आणि ते हिरव्या गच्च वेलींनी, झाडांनी, झुडपांनी, फळांनी जणू काय मोठा स्वागत समारंभच आहे की काय, अशा प्रकारचं दृश्य त्या लुंबिनी वनामध्ये होतं. आणि महामायादेवी थोडा वेळ क्रीडांगण विश्रांती केल्यानंतर तिचं मन हर्ष उल्हासित झालं. आणि जशी हवा येऊ लागली, हवेच्या झोकाने फांद्या खालीवर होऊ लागल्या. आणि तिथेच महामायादेवीने एका शालवृक्ष नावाच्या फांदीला स्पर्श केला, हात लावला. आणि त्याच दरम्यान महामायादेवीला प्रसूतीच्या वेदना झाल्या. आणि याच वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. धन्य धन्य की वैशाख पौर्णिमा, धन्य धन्य महामायादेवी, धन्य धन्य लुंबिनी वन की सिद्धार्थ गौतमाचा जन्म या वैशाख पौर्णिमेला झाला. आणि या सिद्धार्थ गौतमाला, बुद्धाला आज जगाचा प्रकाश म्हणून ओळखलं जातं. आणि हा जन्म होता क्षणी जसा पाऊस पडण्याच्या अगोदर आकाशामधून मेघ गर्जना करतात, विजांचा कडकडाट होतो, अशा प्रकारच्या आकाशामधून गर्जना झाल्या. आणि आकाशामधून आवाज आला, तो म्हणजे बुद्ध 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 असा ध्वनी पसरला. आकाशामधून ही मेघ गर्जना, बुद्ध बुद्ध ही ध्वनी एका हिमालयाच्या पर्वतावरती असित नावाची मुनी हे विपश्यना करत असताना त्यांना जाणीव झाली. आणि पर्वतावरून ते खाली उतरले. आकाशामधून मेघ गर्जना झाल्यानंतर त्यांना कळलं की कुठेतरी बुद्धांचा जन्म झालेला आहे, सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. आणि त्यांना लक्षात आलं, सांगण्यात आलं, राजा शिदोधनाला पुत्र प्राप्ती झाली. आणि कपिल वस्तूमध्ये असित मुनी आले. राज दरबारामध्ये सिद्धार्थ बाळ जन्माला म्हणून त्याचं नामकरण हर्ष उल्हासित वातावरणामध्ये हा समारंभ चालू झालेला होता. आणि तेवढ्यात असित मुनी त्या राजवाड्यामध्ये आले. आणि राजा शिदोनाला निरोप देण्यात आलं, कोणीतरी मुनीवर बाहेर आलेले आहेत, त्यांना आतमध्ये बोलवा, असा राजा शिदोनाने इमिजिएटली मेसेज केला. आणि तिथे असित मुनी आले. बाळ सिद्धार्थ गौतम हे शांत झोपलेले होते. असित मुनीने विनंती केली राजा शिदोनाला की मला बाळाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा राजा शिदोधन असित मुनीला सांगतात, महाराज, बाळ नुकताच शांत झोपलेला आहे. तेव्हा असित मुनी राजा शिदोधनाला म्हणतात, राजन, असे महान थोर महापुरुष कधी शांत झोपत नाहीत, ते सदैव जागृत असतात. असं म्हणता क्षणी तो बाळ डोळे उघडून बघतोय, तो खरोखरच झोपलेला नाही. आणि मग राजा शिदोधनाने सिद्धार्थ बालकाला असित मुनीच्या मांडीवरती दिलं. असित मुनीने बाळाचं संपूर्ण ऑब्झर्वेशन केलं, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप, हे संपूर्ण ऑब्झर्वेशन केलं. आणि ढसा ढसा ओक्सा बोक्सी होऊन रडू लागले. सज्जनांनो, तथागत सम्यक संबुद्धाच्या अंगावरती एकूण 32 लक्षण होते. हे असित मुनींनी जाणले. आणि असित मुनी रडत होते. तेव्हा राजा शिदोधन असित मुनीला म्हणतात, महाराज, माझ्या बाळाच्या जन्मामध्ये काही विघ्न तर नाही ना? आपण रडत आहात. तेव्हा असित मुनी म्हणतात, राजन, या बाळाच्या जन्मामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न नाही. मी रडतो आहे ते मी माझ्यासाठी रडतो आहे. कारण हा जर बाळ संसार जीवनामध्ये राहिला तर हा चक्रवर्ती सम्राट बनेल. आणि यांनी जर ग्रहत्याग केला तर जगातील जे अज्ञान आहे, जे दुःख आहे, जी निराशा आहे, या अज्ञान आणि अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे हे सम्यक सम
बुद्ध होतील असे असित मुनी राजा सिद्धोनाला त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आपणास जाणीवच आहे की सिद्धार्थ गौतमाच्या जन्मानंतर ते शाक्यीय होते. युद्ध करणे त्यांचा धर्म होता, परंतु शेतामध्ये जंगलामध्ये त्यांचे चुलत भावंड सर्व युद्ध करत असत, म्हणजे प्राण्यांची शिकार करत असत. आणि सिद्धार्थ गौतम डोळे बंद करून जांभुळीच्या झाडाखाली मेडिटेशन करत असत. हा त्यांचा प्रवास चालता चालता शाक्य आणि कोलीय म्हणजे यशोधरीची त्यांचं कालांतराने लग्नही झालं. आणि त्याच्या कालांतराने शाक्य आणि कोलीय या दोन लोकांमध्ये पाण्यावरून युद्ध होऊ लागलं होतं. शाक्य आणि कोली एक पाण्यावरून युद्ध. शाक्य म्हणत पाणी आम्ही घेऊ, कोली म्हणे पाणी आम्ही घेऊ. युद्ध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम तयार नव्हते. त्यांच्या समोर 3 पर्याय मांडण्यात आले. एक तर तुम्हाला हातामध्ये तलवार घेऊन युद्ध करावं लागेल. युद्ध करण्यास तुम्हाला मान्य नसेल तर राजा शुद्धोधनाची जेवढी काही विपुल धनसंपत्ती आहे, जेवढे काही महाल आहेत, हजारो एकर जमीन आहे, त्याच्यावरती संघ ताबा करेल. किंवा तिसरा पर्याय, तुम्हाला देश त्यागाची तयारी करावी लागेल. हे कपिल वस्तू तुम्हाला सोडून जावं लागेल. शेवटी युद्ध होऊ नये म्हणून सिद्धार्थ गौतमाने देश त्यागाची तयारी केली आणि तिथून निघाले. कपिल वस्तूवरून निघाले आणि तिथून निघाल्याच्या नंतर राजगिरीतील ग्रंथकूट पर्वताच्या जंगलामध्ये 6 वर्ष तप करू लागले. जगामध्ये नेमकं दुःख काय आहे, दुःखाचं मूळ कारण काय आहे आणि या दुःखातून दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे. 6 वर्ष खड तड तपश्चर्या करता करता कधी कधी झाडाचे पानं अंगावरती लपटू लागले, कधी कधी जंगलातील कंद मुळं खाऊ लागले, कधी कधी एक एक तांदळाचा कण खाऊ लागले, तर कधी कधी स्मशानामध्ये हड्डी कवठी डोक्याला घेऊन झोपू लागले. एवढं 6 वर्ष खड तड तपश्चर्या केल्यानंतर डोंगेश्वरीवरून उतरल्यानंतर जिथे विशाखाचं गाव आहे, एका वटवृक्षाच्या झाडाखाली बसले. आणि त्या वटवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर विशाखा आणि विशाखाची दासी अन्नपूर्णा यांनी सिद्धार्थ गौतमाला खीरदान दिली. आणि ती खीरदान दिल्यानंतर निरंजना नदी पार करून बुद्धगया येथील एका बोधिवृक्षाच्या छायेमध्ये सिद्धार्थ गौतम ध्यान साधना करण्यासाठी त्यांनी अधिष्ठान केलं, दृढ निश्चय केला, सम्यक संकल्प केला की जोपर्यंत मला बोधीची प्राप्ती होणार नाही, दुःखमुक्तीचा मार्ग मला मिळणार नाही, तोपर्यंत मी आसन सोडणार नाही. असे 8 आठवडे कंद मुळं फळं पुरतील असं अन्न त्यांनी सोबत ठेवलं. आणि 8 आठवडे बोधिवृक्षाच्या छायेमध्ये पूर्व दिशेला तोंड करून सिद्धार्थ गौतम बसले. आणि 8 आठवड्याच्या नंतर या निसर्गामध्ये दुःख काय आहे, दुःखाचं मूळ कारण काय आहे आणि दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, या मार्गाची त्यांना फलप्राप्ती झाली. म्हणजेच सिद्धार्थ गौतम वैशाख पौर्णिमेच्या मंगल दिनी ते बुद्ध झाले. त्यांना बोधीची प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि ती बोधी, ती ज्ञान म्हणजेच 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग, जो भगवंत आणि सर्व मानवाच्या कल्याणासाठी आर्य अष्टांगिक मार्ग शोधून काढला आहे. अर्थात तो बोधीचा मार्ग आहे, तो ज्ञानाचा मार्ग आहे, तोच मुक्तीचा मार्ग आहे. आणि सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेच्या मंगल दिनी ही बोधीची प्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती झाली आहे.